नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, इथे 4 तारखेला शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी एक मोठं बैलगाडा शर्यत मैदान होतंय. आणि मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीच्या मैदानासाठी एका जोडीची खूप मोठी चर्चा मार्केटमध्ये होऊ लागली. आणि ती जोडी आहे आपला सर्वांचा आवडता मावळ मुळशीची आन बान शान सप्त हिंद केसरी बकासूर, रुस्तमे हिंद केसरी बकासूर. आणि याची जोडी जमली आहे आपला सर्वांचा आवडता मुंबईचा बिंजोडचा बेताज बादशाह, पब्लिक किंग, भारत केसरी मथुर. तर या मथुर आणि बकासूरची जोडी जुळावी अशी मागील कित्येक वर्षांपासून बैलगाडी प्रेमींची मागणी होती. आणि मध्ये काही घटनांमुळे थोडासा दोन मालकांमध्ये वाद झाला होता. त्याच्यानंतर खूप सारे जे असे बैलप्रेमी आहेत ते या दोन बैलांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत होते एकमेकांच्या विरोधात. परंतु हे जे दोन बैल आहेत ते आता कुठेतरी ह्या शर्यतीच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. मित्रांनो, प्रॉब्लेम काय आहे की दोन्ही बैलांचा एकच खांदा आहे. दोन्ही बैल उजवीने पळणारे आहेत. परंतु आता कुठल्या तरी एका बैलाला डावीने पळावं लागणार आहे. तर माझा अंदाज असा आहे की डावीने हा बकासूर पळू शकतो आणि उजवीने मथुर पळू शकतो. परंतु बघूया, आता तो दोन्ही मालकांचा निर्णय असेल की कोणाला उजवीने टाकायचं आणि कोणाला डावीने टाकायचं. परंतु मथुर हा उजव्या साईडने कायम बिंजोडला सुद्धा उजव्या साईडनेच पळतो. त्याची उजवी साईड असते आणि ज्याच्या वेळी तो उजव्या साईडने पळतो त्याचा स्पीड बघण्यासारखा असतो. आणि बकासूरच्या मालकाने सांगितलंय की तो दोन्ही खांदी चांगला पळू शकतो. तो उजवीने टॉपच पळतो, परंतु तो दोन्ही खांदी पळू शकतो. आणि तो छकडीच्या शर्यतीचा बादशाह आपण ज्याला म्हणतो, त्या छकडीच्या शर्यतीमध्ये तो एकदा मैदानावरती आला की त्याचं एकच ध्येय असतं की जिंकणे. त्याच्याशिवाय त्याच्या समोर कोणतंही टार्गेट नसतं. असा ज्याचा पळ आहे तो म्हणजे बकासूर. आणि या बकासूर आणि मथुरची जेव्हा गाडी पळेल तेव्हा ती खूपच बघण्यासारखी असणार आहे. कारण का दोन्ही ही टॉपचे स्पीडचे बैल आहेत. त्या बकासूरच्या गाडीला मागील काही काळामध्ये आपल्याला भरपूर काही प्रॉब्लेम बघताना मिळतात की ज्यावेळी बकासूरची गाडी पब्लिकला लागते आणि ज्यावेळी पब्लिकला गाडी लागते त्यावेळी थोडा कुठेतरी पब्लिकचा जास्त त्रास बकासूरच्या गाडीला आपल्याला बघायला मिळतो. आणि बकासूर तसा म्हटलात तर पब्लिकचा तेवढा बैल नाहीये. जेव्हा बकासूर बघितलात तर तुम्ही जेव्हा 4-5 ह्या मधल्या फाट्यांना किंवा 3-2 असा मधल्या आतील फाट्याला जेव्हा लागतो तेव्हा बकासूरचा स्पीड बघण्यासारखा असतो. पण थोडासा पब्लिकला जर बकासूर लागला की थोडासा त्याचा स्पीड कमी होतो. परंतु मथुर हा पब्लिकचा बादशाह म्हणून ओळखला जातो. पब्लिक किंग म्हणून त्याला किताबच दिला जातो. आणि तो बिंजोडला जास्त पळत असल्याच्यामुळे त्याला पब्लिकचा तेवढा फारसा फरक पडताना दिसत नाही. त्याच्यामुळे जर बाहेरच्या बाजूला गाडी लागली म्हणजे पब्लिकच्या बाजूला गाडी लागली तरी ही जर जोडी पळत असेल आणि मथुर जर बाहेरच्या बाजूला असेल तर तेवढा त्याचा फरक पडणार नाही. आणि बाहेरच्या बाजूने काठाने पब्लिकने पळून सुद्धा ही गाडी सुंदर प्रकारे स्पीड लावू शकते. त्याच्यामुळे पब्लिकचा थोडा त्रास थोडा ह्या गाडीला कमी होताना आपल्याला दिसेल. आणि खरोखरच भरपूर दिवसांपासून आपल्या सगळ्यांची इच्छा होती की बकासूर आणि मथुरची जोडी जमावी आणि जे काय वादविवाद आहेत ते मिटवून ह्या दोन मालकांनी आपले हे दोन्ही टॉपचे बैल एका स्पर्धेला एकत्र पळावे. भविष्यात मला वाटतं की हे बैल आपल्याला बिंजोडला देखील मुंबईमध्ये पळताना दिसतील. कारण बिंजोडला पण ही जोडी बघण्यासारखी बळ दाखवेल आणि बघण्यासारखा त्यांचा स्पीड असेल. कारण का दोन्ही पण स्पीडची बैल आहेत. एक पब्लिक किंग आहे आणि एक स्पीडचा आहे. त्याच्यामुळे बिंजोडला अशी दोन बैल जर एकत्र आली तर जे काय बिंजोडला पाहिजे ते सर्वच आपल्याला बघायला मिळू शकतो. स्पीड प्लस पब्लिक ला तोडण्याची ताकद दोघांमध्ये असेल तर 100% ते बिंजोड देखील भविष्यामध्ये गाजवताना दिसतील. तर मित्रांनो, बघूया 4 तारखेला ही जोडी शिरंब्याच्या मैदानामध्ये बघण्यासारखा पळ असेल. आणि जर त्यांनी योग्य प्रकारे पळ केला, जर कुठले टेक्निकल जर त्यांना कुठला अडथळा नाही आला, पब्लिकने थोडंसं सहकार्य केलं तर 100% ही जोडी त्या मैदानामध्ये एक नंबर करेल. यामध्ये कुठला वाद मला तरी वाटत नाही. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ही जोडी कशा प्रकारे स्पीड लावेल आणि ही जोडी 4 तारखेच्या मैदानामध्ये एक नंबर करेल का? सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून बैलगाडा क्षेत्रातील विविध घडामोडी अशाच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू. धन्यवाद.